नमस्कार, मी मुकेश शिंदे। आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके। मित्रांनो, राज्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे। सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे। महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, तिसरी आघाडी असेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळी राजकीय व्यूहरचना रचली जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरच आता आचारसंहिता लागेल आणि विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया ही सुरू होईल असं चिन्ह दिसतंय। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदसुद्धा झाली। त्यांनी निवडणुकीच्या ह्या कार्यक्रमाचा सर्व आढावा घेतला आणि आता खऱ्या अर्थानं रंगत होणार आहे। राजकीय विषय सांगायचा म्हटलं तर कशा पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट झाला, अशा पद्धतीचा प्रचार झाला की संविधान बदली होईल, अशा पद्धतीचा तो प्रचार होता। आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा, मग ते ओबीसीचं आरक्षण असेल, मराठा आरक्षण प्रलंबित जे आहे ते आहे, त्यानंतर धनगर समाजाचं आरक्षण आहे। प्रत्येक समाजाला ह्या ठिकाणी आरक्षण पाहिजे आणि आरक्षणाचा मुद्दा हा आता सर्वत्र गाजतोय। त्याचे राजकीय निकष काय आहेत, कायद्याचे प्रावधान काय आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे काय आहेत, कशा पद्धतीनं हे आरक्षण हे मिळू शकतं किंवा नाही मिळू शकत, हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे राजकीय पक्षाचे प्रवक्ते आणि जे राजकीय तज्ज्ञ आहेत, जे कायद्याचे अभ्यासक आहेत, ते ह्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतायत। परंतु हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, हाच मुद्दा खऱ्या अर्थानं ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गाजणार आहे। किंवा ह्याच मुद्द्यावर निवडणुका संपन्न होतील अशी चिन्ह आपल्याला आता या ठिकाणी दिसत आहेत। मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या अंतर्गत मला एक विषय आपल्याला सांगायचा आहे, तो असा की पहा, अमुक तमुक एक राजकीय पक्ष, अमुक तमुक एका राजकीय पक्षाची बी टीम आहे, ए टीम आहे, त्याचाच घटक आहे। जणू काही हे राजकीय पक्ष कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि इतर जे घटक पक्ष आहेत ते सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, अशा पद्धतीची आखणी, अशा पद्धतीचं बोलणं हे राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञ लोक करत आहेत। मित्रांनो, जे राजकीय भाष्यकार आहेत, जे विचारवंत आहेत, जे विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने आपली मतं मांडतात, राजकीय मतं मांडतात आणि विश्लेषण करत असतात। मित्रांनो, आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात आधी वंचित बहुजन आघाडी ह्या राजकीय पक्षाने आपल्या 11 उमेदवारांची यादी ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी ही यादी जाहीर करत असताना सर्व घटक पक्षातला जे जातीचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या समोर ते कुठल्या जातीतनं येतात याचा त्यांनी उल्लेख केला। मागच्या वेळेससुद्धा त्यांनी तसा उल्लेख केला होता आणि त्यामागे आम्ही राजकारणामध्ये कुठल्या समूहाला प्रतिनिधित्व देतो हे त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे। आणि म्हणून आता त्यांनी 11 जागेची जी उमेदवारी जाहीर केली आणि दुसरीकडे महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यांचे उमेदवार अजून काही ठरत नाही आहेत, त्यांच्या चर्चा सुरू आहेत। लवकरच त्यांचीसुद्धा उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील आणि मग राजकारणातलं किंवा महाराष्ट्राच्या ह्या विधानसभेच्या राजकारणातलं चित्र काहीसं स्पष्ट होईल। मित्रांनो, गेल्या वेळेस या ठिकाणी असं सांगितलं गेलं की जे घटक पक्ष आहेत, आता जी परिवर्तन आघाडी म्हणून तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे, ह्या ज्या छोट्या मोठ्या पक्ष आहेत, ज्या आघाड्या आहेत, ह्या आघाड्या, ह्या मोठ्या घटक पक्ष, जे मोठे पक्ष आहेत, त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांची मतं खायला उभी राहतात, अशा पद्धतीचा प्रचार हा इथल्या माध्यमातून केला जातो। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे ह्या माध्यमांना की हे जे मोठे घटक पक्ष आहेत किंवा हे मोठे सावकारपेशी भांडवलदार पक्ष आहेत, ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष सत्ता आहे, ज्यांच्याकडे साधनं सामुग्री आहे, ह्याच पक्षांनी निवडणूक लढायची, ह्याच पक्षांनीचे उमेदवार निवडून येतील आणि यांचीच मक्तेदारी आहे की हे निवडणुकीच्या राजकारणामध्ये सहभागी होऊन यांचे उमेदवार आमदार खासदार होणार आणि यांच्याकडे वर्षानुवर्ष सत्ता मिळणार। मित्रांनो, आणि कोणी छोटा मोठा पक्ष, इतर संघटना, इतर विचाराची लोक जर निवडणुकीच्या राजकारणाच्या माध्यमातून पुढे आली तर त्यांना सांगायचं की ही मंडळी
ही मतं खायला पुढे आलेली आहेत. ही लोक कुणाचं तरी बटीक आहेत, यांना कुणीतरी उभं केलेलं आहे. ही लोक काही उभं राहू शकत नाही, हे खर्च करू शकत नाही, यांच्याकडे काही ताकद नाही, यांच्याकडे पॉवर नाही, अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार त्यांच्या बाबतीत या ठिकाणी होतो. मागच्या वेळेस आपण पाहिलं, जेव्हा वंचित स्वबळावर लढली किंवा एकांकी लढली, तेव्हा असं सांगितलं गेलं की वंचित ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे आणि त्यांना मदत करायची आहे. आणि आता चित्र असं स्पष्ट होतं आहे की 11 उमेदवारांची जी यादी वंचितनी जाहीर केली, त्या मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडी उमेदवार देणार आहे की नाही देणार आहे. आणि जर ते देणार असेल, मग महाविकास आघाडी ही काय भारतीय जनता पक्षाला का महायुतीला मदत करणार आहे किंवा ती त्यांची बी टीम ठरणार आहे. म्हणजे जर एकाच एक उमेदवार तर भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला या ठिकाणी पराभूत करायचं असेल, तर मग वंचितच्या या 11 उमेदवारांना या ठिकाणी महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, जेणेकरून मागच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला. तो याच्यासाठी केला की एकाच एक उमेदवार असावा आणि हा उमेदवार निवडून यावा. आता ही पक्ष जे आहेत, विशेषतः ही महाविकास आघाडी आहे, ही महाविकास आघाडी मन मोठं करणार आहे का? ही महाविकास आघाडी वंचितच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे का? आणि जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करायचं असेल, तर मग वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागेल. आणि जर दिला नाही, तर मग ही जी मीडिया आहे, ही मीडिया असा निष्कर्ष काढेल का, की असं विश्लेषण करेल का की ही महाविकास आघाडी जी आहे ही महायुतीची बी टीम आहे. यांनी जी प्रसारमाध्यमं आहेत, यांनी तटस्थ विश्लेषण केलं पाहिजे. आणि त्यांनी जो डोळ्यावर चष्मा ठेवलेला आहे, वर्षानुवर्ष त्यांनी जे मेरिटिव्ह सेट केलेलं आहे की अमुक तमुक पक्षाचा उमेदवार निवडून येईल, या ठिकाणी ज्यांना उमेदवारी करायची आहे त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी करावी किंवा महायुतीकडून उमेदवारी करावी. इतरत्र तिसरी आघाडी असेल, परिवर्तनवादी शक्ती असेल, इतर छोटे मोठे राजकीय पक्ष असतील, यांनी तर एकमेकांची संधान बांधलं, राजकीय मैत्री केली आणि निवडणुकीला सामोरं गेलं, तर हे मीडिया ठरवणार, इथली पत्रकारिता अशी ठरवणार की ही अमुक तमुक मोठ्या सावकारपेशी पक्षाची ही बी टीम आहे. स्वतंत्र हे उभेच राहू शकत नाहीत, असा मेरिटिव्ह यांचा आहे. यांनी वर्षानुवर्ष मतदारांना आणि जनतेला असं दाखवलेलं आहे की हीच लोक उमेदवारी निवडून येऊ शकतात, इतरांनी उमेदवारी करू नये, आणि केली तर ते कुणाची तरी मतं खायला उभी राहिलेले आहेत, ते कुणाकोणतरी पैसे उखळणार आहेत. अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार आणि प्रसार ही माध्यमातली लोक करतायत. अशा पद्धतीचं विश्लेषण, चुकीचं विश्लेषण ह्या ठिकाणी होतं आहे. मित्रांनो, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लोकशाही दिली आणि वंचित, शोषित, पीडित, उपेक्षित समाजसुद्धा राजकारणाच्या माध्यमातून पुढे येऊ शकतो. तो सुद्धा लोकांचे समाजाचे प्रश्न सोडवू शकतो. प्रत्येकाला इथं मताचा अधिकार आहे, प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातून पुढे येऊन अशा पद्धतीने राजकारणामध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्याचा अधिकार आहे. आणि हे सर्व करत असताना आपण बघतो इतर राज्यांमध्ये सुद्धा, आपण आता दिल्लीचा विषय घ्या, दिल्लीचं उदाहरण सांगता येईल की कशा पद्धतीने नवीन पक्ष असलेला आम आदमी पक्षाने तिथं चारीमुंड्या चित केलं प्रस्थापित पक्षांना. अनेक राज्यामध्ये असं उदाहरण देता येईल की कशा पद्धतीने छोटे मोठे घटक पक्षसुद्धा हे इतर प्रस्थापित भांडवलदार जे पक्ष आहेत, व्यावहारिक पक्ष आहेत, व्यावसायिक पक्ष आहेत, त्यांना चारीमुंड्यात चित करतायत. आणि म्हणून ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी यांनीसुद्धा निवडणुका लढल्या पाहिजे. आणि गरीब पक्ष असेल, छोटा पक्ष असेल, त्यांच्याकडे साधन सामुग्री नसेल, ते सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून इथल्या भांडवलदार असलेल्या मोठ्या पक्षांना शह देऊ शकतात, निवडून येऊ शकतात. अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला आणि मला माहिती आहेत की असा सर्वसामान्य घरातला उमेदवारसुद्धा या ठिकाणी निवडून येतो. आणि म्हणून ही जी मीडिया आहे, जी प्रस्थापित पक्षांचे पालखी वाहते, त्यांची चाकरी करते किंवा त्यांची वकिली करते, ह्या मीडियानी सुद्धा तटस्थपणे विश्लेषण केलं पाहिजे. आणि जे जातीय समीकरण आहे किंवा ज्या पद्धतीचं विश्लेषण, राजकीय विश्लेषण केलं जातं, ते एकांकी करता कामा नये. ते सर्वांगीण, सर्व दृष्टीनं त्याचा चिकित्सा झाली पाहिजे, विश्लेषण झालं पाहिजे, समीक्षा झाली पाहिजे.
असंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या तमाम मीडियातल्या सहकाऱ्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, हा विषय आपण सर्व या विषयावर व्यक्त व्हा. हा राजकीय विषय आणि ही जी मेरिटिव्ह सेट होतं आहे आणि हे जे मी तुम्हाला सांगतो आहे की वंचितच्या उमेदवारांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार आहे का, आणि जर तो देत नसेल तर मग ही मीडिया किंवा इथली प्रस्तावित विश्लेषण करणारी मंडळी ही महायुतीची महाविकास आघाडी बी टीम आहे असा प्रचार, असं विश्लेषण करतील का, हा माझा या ठिकाणी यांना प्रश्न आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या राजकारणातनं सर्वांना पुढे येण्याचा, निवडणूक लढण्याचा हक्क आणि अधिकार आहे. तो संविधानाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तो हक्काना अधिकार केवळ मतदान करून नव्हे तर निवडणुका लढूनसुद्धा, उमेदवारी करूनसुद्धा आपल्याला निभावावं लागेल. अशाच पद्धतीचं आव्हान या ठिकाणी मी करतो. आणि सर्व पक्षांनी, मीडियानं, राजकीय विश्लेषण करणाऱ्या सर्व भाष्यकारांनी आपण ह्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहू अशी विनंती, आव्हान या ठिकाणी करतो. मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीचे विश्लेषण करणारे व्हिडिओ, अशाच पद्धतीने तटस्थ विश्लेषण करणारे, लोकभावना जागृत करणारे, लोकांची मतं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. कुणाची बाजू न घेता केवळ तटस्थपणे जनतेची बाजू घेणारे, मतदारांचं मनातल्या भावना मी या ठिकाणी बोलून दाखवतो. आपण माझं चॅनल सबस्क्राईब, शेअर करा अशी विनंती करून तूर्त या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.